या झाडाला सीताफळ लागलेले पण ते पाखरांनी खाल्लेले. ते एकदम गोड लागतात असं म्हणतात पाखरांनी खाल्लेलं. ते आपण तोडूया. हे असं हे असं खाल्लेलं आहे. पाखरांनी खाल्लंय की मस्त पिकलेलं आहे. इथं पण आहे असं डोळा लागलेला. आता हे सीताफळ पूर्ण पिकलेलं आहे. हे वाला. मस्त गोड लागतंय. तर इथले सगळे नारळ ना आपण गोळा करून घरी घेऊन जाऊयात, जेवढे पडले तेवढे. आता यासाठी मी काय पोतं वगैरे काय नाही आणलेले, पण मला जेवढे दिसत आहेत तेवढे मी घरी घेऊन जाते. तर एवढी सगळी नारळाची झाड आहेत. हे माझ्या मागे आहेत एवढी सगळी. आणि इकडे समोर असं पूर्ण राऊंड आहे. हो ना. तर इथून तुम्हाला दिसतील नारळ, जेवढे नारळ लागले तेवढे. तर हे असं राहते शेतकऱ्याचं जीवन. हे सगळं काय घरच्या घरी सगळं काही अवेलेबल आहे. आता हे ऊसामध्ये असे पडलेले आहेत. इकडे पडलेलं आहे, इकडे पडलेलं आहे, इथं पडलेत असे नारळ. तर हे सगळे नारळ ना आपण पोतं वगैरे घेऊन येऊन त्याच्यामध्ये भरून घेऊन जावं. आपल्या शेतामध्ये ना पण 40 ते 50 अशी नारळाची झाड आहेत. आणि इथं तुम्ही मागे बघाल तर इथं सगळे नारळ काढून टाकलेले आहेत. आता आपण ह्या नारळाचं करतो काय, आता हा नारळ बघाल तुम्ही तर याच्यामध्ये ना थोडंफार पाणी आहे. आणि इकडे मागे काढून टाकलेत, जसं तुम्हाला आम्ही दाखवते याच्यामध्ये. हे बघा. आता हे काय केलंय, हे सगळे नारळ ना वाळू दिले होते. आणि त्याच्यामधून ना असं हे खोबरे जरा खराब झालेले, पण हे सगळे नारळ वाळू दिलेत एकदम. ते सगळं पाणी सुकल्यानंतर ना हे असं खोबरं तयार होतंय याच्यामध्ये. हे बघाल तुम्ही तर असं. आणि आम्ही ना काय करतो, याचं खोबरं घरच्या घरीच बनवतो. पांढरा शुभ्र नारळ निघालेला आहे. जरी नारळ वाळलेले दिसलेले एवढे, पण हे एवढं पाणी निघालंय. याचं पाणी आता ना पूर्ण आटत वगैरे आलेलं आहे. आणि याचं ज्यावेळेस पाणी पूर्ण आटेल, पूर्ण नारळ वाळेल एकदम, तर त्याचं ना आपण हे आता दाखवल्याप्रमाणे इकडे सगळं खोबरं काढून घेतो आपण असं सगळं काही.